नमस्कार, ओम शांती. मी वंदना पोकळे. आमच्या डीप सोल टॉक या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करते. मला अध्यात्माची आवड आधीपासूनच आहे आणि 27 वर्ष झाले मी ब्रह्माकुमारी या संस्थेला जोडलेली आहे आणि या संस्थेमधून मला जे मिळालं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही गणेशाच्या स्तवनाने, गणेशाच्या आठवणीने होते. मला सांगा मित्र, गणपती म्हटलं की काय ते? गणपतीचं वर्णन म्हटलं, गणपती आपल्या डोळ्यासमोर आला की त्याची सोंड, त्याचे कान, त्याचे हात, त्याचे दात आणि त्याचं ते पोट, या प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी अध्यात्म आहे. त्याचे गणपतीचे कान आहे आणि कान कसे आहेत गणपतीच्या सगळ्यांनाच माहिती आहे, सुपासारखे आहे. आणि सुपासारखे कान आहे, पण त्या सुपासारखे कान याचा अर्थ काय की सूप काय करते की चांगलं असलं तेच ठेवते आणि वाईट जे असलं ते फेकते. आणि गणपतीचं म्हणणं हेच आहे की सुपासारखे कान ठेवा, म्हणजे जे चांगलं आहे तेच आपल्या मनात ठेवा, आतमध्ये ठेवा आणि जे वाईट आहे ते खाली टाका. आणि हेच शिकवण त्या गणपतीच्या कानातून आपल्याला मिळते. एका कानातून ऐकून दुसऱ्या कानाला सोडणे त्यापेक्षा आहे तेच चांगलं ऐकणे, दोन्ही म्हणजे सुपासारख्या कानाचा उपयोग करणे, हा त्या गणपतीच्या कानाचा अर्थ आहे. आणि गणपतीची सोंड आहे. सोंड काय? हत्तीला सोंड दिली आहे, तो कसा चालते? हुंकून चालते. रस्त्यावरची मुंगी सुद्धा त्याला सुद्धा दुखवल्या जात नाही. अशा या गणपतीला सुद्धा सोंड आहे. तो सुद्धा असा सूक्ष्म असा विचार न करता चालत राहते. गणपतीचे डोळे आहेत, तर तो गणपतीचे डोळे म्हणजे बारीक आहे, पण त्याच्या मागे सुद्धा अध्यात्म आहे. कारण तो आत्मिक दृष्टीने पाहतो आणि कुणालाही न दुखवता असा आत्मीयतेनं तो आपला सगळ्यांना घेऊन जातो. गणपतीचं पोट आहे, पण त्या पोटातही तो सामावून घेतो सगळ्या, जे सामावण्याची शक्ती आहे आणि त्या सामावून घेतल्यामुळे त्याचं ते पोट आहे ते मोठं दाखवलं आहे.